या यूट्यूब चॅनलवर काइन मास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाईन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील। त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी हे छोटे छोटे आणि अगदी सोपे निबंध आपणास उपयुक्त ठरतील। निबंधाचे जे प्रकार आहेत त्यातील आज आपण चरित्रात्मक निबंध हा प्रकार पाहणार आहोत। थोर महापुरुष यांची कार्य व त्यांचे विचार यातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। आजच्या आपण व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। आपण निबंध लिहून घेऊ शकता, त्यासाठी थोडा वेळ पण दिला गेला आहे। समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्री मुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले ज्योतिराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दाम्पत्य होय। स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, त्यानिमित्ताने त्यांना ही शब्द सुमरे। अज्ञान, जातीभेद, स्त्री पुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दाम्पत्याने 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली। 150 वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून तत्कालीन रूढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली तर ती फुले दाम्पत्याने। बालविवाहाला विरोध करून ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने किंवा हिमतीने पार पाडलं। विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दाम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता सुद्धा मिळाली। शिक्षिका, लेखिका, कवयित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं। समाजातलं स्त्रीदायित्व मिटवण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होऊन पुरुष प्रधान समाजाची गुलामगिरी पत्करायची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं। अज्ञान, जातीभेद, स्त्री पुरुष भेदाभेद मिटवण्यासाठी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली। ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली। ज्योतिरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली। ज्योतिरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली। त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या। फुले दाम्पत्यांनी त्यानंतर नेटिव्ह फिमेल स्कूल, दी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन या संस्था स्थापन केल्या। पाहता पाहता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं। इतकेच नव्हे तर शाळेतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता तसेच आवडेल ते शिक्षण देण्यावर भर दिला। 19व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली। अभिरुची, संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळेमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे। त्यामुळे फुले दाम्पत्यांच्या शाळेमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली। इतकेच नव्हे तर फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतील सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या। परिणामी फुले दाम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली। शैक्षणिक क्षेत्रातल्या मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दाम्पत्यांचा समारंभपूर्वक सत्कार केला। या प्रसंगी मेजर कॅन्डी यांनी इंग्रज सरकारचे निवेदन वाचून दाखवून या दाम्पत्यांचा दयेवून गौरव केला। ज्योतिरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या तत्वांचा अंगीकार करून त्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतीत केलं। सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला। स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते। अनाथांना आश्रय मिळावा ही त्यांची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावित झाली। सामाजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते। त्यामुळेच 1876-77 मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले। पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली। त्या साथीमध्ये आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले। दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। समाजातल्या दीनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या।
त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. आधी आपण बालिका दिन म्हणून साजरा करत आहोत. शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोग ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला आपण नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी. तसेच आपणास विनंती की चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन छान गोष्टी या लिंकवर क्लिक करून तसेच निबंधाच्या यावर निबंध क्लिक करून निबंध